नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल आणि वरण भात जर खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत मसालेदार शाही पातोडीची भाजी। आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते हे आपण आता बघूया। 1 वाटी बेसन घेतलं, 1 वाटी तेल घेतलं, 2 मीडियम साइजचे कांदे कापून घेतले, अर्धी वाटी खोबरा खीस घेतला, लसूण आलं आणि जिरं घेतले, 2 चमचे खसखस घेतली, अर्धी वाटी कोथिंबीर घेतली, टेस्टसाठी मीठ घेतलं, 1 चमचा हळद घेतली, 1 मोठा चमचा तिखट घेतलं, 1 चमचा धने पावडर घेतली, 1 चमचा गरम मसाला घेतला, 1 चमचा हरभरा डाळ घेतली, 1 चमचा तांदूळ घेतले। आणि आता आपण कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण सर्व मसाले भाजून घेऊया। सर्वप्रथम खसखस भाजून घ्यायची। खसखस ही कोरडी भाजली तर मिक्सरमध्ये चांगली बारीक निघते। छान लालसर भाजून घ्यायची। अशी तडतड वाजायला लागली की काढून घ्यायची। गॅस सिम करायचा। आता आपण कांदा भाजायला घेऊया। कांदा हा लालसर भाजायचा। कांदा हा लालसर भाजून झालेला आहे। आपण आता काढून घेऊया। आपण आता हरभऱ्याची डाळ भाजून घेऊया। त्यावर थोडंसं तेल टाकूया म्हणजे कलर छान येतो भाजीला। आपण आता ही हरभऱ्याची डाळ काढून घेऊया। छान लालसर भाजलेली आहे। आता आपण तांदूळ भाजून घेऊया। तांदूळही थोडेसे तेल टाकून भाजायचे। तांदूळ आता लालसर भाजून झालेले आहेत, ते आपण काढून घेऊया। आणि आता थोडंसं खोबरं भाजून घेऊया। खोबरं हे कोरडंच भाजायचं, खोबऱ्याला मुळातच तेल असतं। आपले सर्व मसाले भाजून झालेले आहेत। आता आपण भाजून झालेले मसाले थंड होईपर्यंत बेसनाचा गोळा बनवून घेऊया। सर्वप्रथम बेसनामध्ये तिखट घालायचं। 1 चमचा तिखट घातलं मी। हळद घालायची, मीठ टेस्टनुसार घालायचंय आणि थोडं तेल घालायचं। मी 2 चमचा तेल घातलं। आता हा आपण गोळा मळून घेऊया। हा बेसनाचा गोळा मळून झालेला आहे।
हा बघा, असा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही करायचा. आता आपण मसाले मिक्सर मधून काढून घेऊया. आता आपण हे भाजलेले मसाले काढून घेऊया. आपण आता भाजीच्या कृतीला सुरुवात करूया. मी पॅन गरम करायला ठेवलं. त्यामध्ये तेल टाकते. तेल चांगलंच टाकायचं आहे. मसाल्याची भाजी आहे, तर्री आली पाहिजे. तर लसूण जिरा अद्रकची पेस्ट टाकते. इथे हा मसाला टाकते. मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. मसाल्याला तेल सुटलं तर तो मसाला झाला असे समजायचे. तर त्यामध्ये आपण 1.5 चमचा तिखट टाकणार मी. 1 चमचा धनिया पावडर टाकणार. 1 चमचा गरम मसाला. हळद कलर येण्यापुरती टाकणार. आणि भाजीमध्ये गरम पाणी टाकणार. गरम पाण्याने भाजीची टेस्ट चांगली येते. मसाले हे चांगले तेल सुटेपर्यंत परतायचे. नंतर त्याच्यात गरम पाणी टाकायचे. आपण आता याच्यामध्ये गरम पाणी टाकूया. हे मसाले झालेले आहे. छान असं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचे. यामध्ये मी कोणताही खडा मसाला वापरलेला नाहीये. याला आता उकळी आलेली आहे. आपण मीठ टाकून घेऊया. छान हलवून घेऊया. आता आपण जो बेसनाचा गोळा केलेला होता त्याची पोळी लाटून घेऊया. पोळी जास्त जाड नाही आणि जास्त पातळही लाटायची नाहीये. ही पोळी अशी लाटून तयार झालेली आहे. ही जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही.
त्याच्यावर आपण आता थोडंसं खोबरा खीस स्प्रेड करायचं. थोडी कोथिंबीर स्प्रेड करायची. याला असे रोल करायचं आहे. असे टोकं त्याचे बंद करायचे दोन्ही बाजूंना. चाकूने असे तुकडे कापून घ्यायचे आहेत छोटे छोटे. ही अशी पातोडी तयार. हा मसाला उकळलेला आहे आपला. त्याच्यामध्ये आता आपण पातोडी सोडूया. एकदा अशी पातोडी हलवून घेऊया. पातोड्या शिजेपर्यंत आपण वरतून झाकण ठेवूया. चला आता मी भाकरी करायला सुरुवात करते. भाकरीचं पीठ हे मळून घेते. मी थंड पाण्यानेच भाकरी करते आणि भाकरीमध्ये मीठही घालत नाही. मी भाकरी करते. भाकरी तयार झालेली आहे. आपली भाकरी तयार झालेली छान फुगलेली आहे. आपली पातोड्याची भाजी तयार झालेली आहे. आता ती आपण सर्व करून घेऊया.
त्याच्यावर सांबार टाकूया. ही आपली शाही पातोडीची भाजी आणि भाकरीची डिश तयार झालेली आहे. आपली ही मसालेदार झणझणीत ही शाही पातोडी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही करून बघा. कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल बटन दाबायला विसरू नका.